मित्रांनो, आज आपण इथिक्सच्या केस स्टडी कशा लिहायच्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. हा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर इथिक्सच्या केस स्टडी बाबत तुम्हाला काहीही डाऊट राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. तर चला मग स्टार्ट करूया. बघा, इथिक्सच्या केस स्टडीमध्ये जर का आपण UPSCच्या PYQचा रेफरन्स घेतला तर आपल्याला काय दिसतंय बघा, ते एक्झॅक्टली इथिक्सच्या केस स्टडीमध्ये काय विचारलं जाते. तर एकतर बघा आपल्याला केस स्टडी दिली जाते, ओके, आणि त्याखाली काहीतरी ऑप्शन आपल्याला विचारले जातात. तर आपण हे पाहूया की आता बघा, सुरुवात आपल्याला इंट्रोडक्शन करावी लागते. इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर आपल्याला त्यातील जे भागधारक आहेत तर ते मेन्शन करावे लागतात. त्यानंतर आपल्याला त्यातील इथिकल डिलेमा, याला आपण म्हणतो नैतिक द्वंद्व, ओके, काय डिलेमा आहे, काय द्विधा मनस्थिती यामध्ये निर्माण झालेली आहे हे मेन्शन करावं लागते. इथिकल इश्यू लिहावे लागतात. त्याच्यानंतर ऑप्शन्स अवेलेबल टू यू, तुमच्याकडे काय काय पर्याय आहेत हे मेन्शन करावं लागते. याच्यासोबतच त्या पर्यायाचे गुण आणि दोष हे आपल्याला UPSC विचारते. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, युअर कोर्स ऑफ ॲक्शन, अँड ॲट द एंड कन्क्लुजन आपल्याला विचारलं जाते. हे आपल्याला जेव्हा आपण UPSCचे PYQ अनालिसिस करू तेव्हा आपल्याला असं दिसून येते. आता वन बाय वन आपण पाहूया की इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, स्टेक होल्डर कशा पद्धतीने मेन्शन करायचे, इथिकल डिलेमामध्ये, त्यासोबत इथिकल इश्यूमध्ये काय लिहावं, ऑप्शन अवेलेबल टू यूमध्ये कशा पद्धतीने लिहावं जेणेकरून आपल्याला आपला वेळ देखील वाचेल आणि आपल्याला मार्क देखील चांगले मिळतील, आणि ॲट द एंड कोर्स ऑफ ॲक्शन आणि कन्क्लुजन हे कसं लिहायचं हे वन बाय वन आपण पाहूया. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. इम्पॉर्टंट थिंग्स टू बी रिमेंबर्ड. केस स्टडी लिहिण्याआधी बघा आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यातली पहिली गोष्ट आहे बघा की आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा रीड द क्वेश्चन फर्स्ट अँड देन केस स्टडी. बघा आपल्याला सीसॅटला आपल्याला बघा की कॉम्प्रिहेन्शन येते, त्यामध्ये आपल्याला पॅसेज दिला जातो आणि त्याखाली प्रश्न असतात. आपण काय करतो बघा, आयडियल वे काय आहे, पहिल्यांदा प्रश्न वाचा आणि ते प्रश्न काय करा, त्या पॅराग्राफमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा, असं आपण करतो. सेम काय करायचं आहे बघा की केस स्टडी लिहित असताना सर्वात पहिला जे काही खाली ऑप्शन विचारलेले आहेत, ऑप्शन म्हणजे काय की त्यामध्ये विचारलेलं असतं की इथिकल डिलेमा मेन्शन करा, इथिकल इश्यू मेन्शन करा, युअर कोर्स ऑफ ॲक्शन, तुमची कार्यशैली मेन्शन करा. जे काही लिहिलेलं असेल तर ते पहिला वाचून घ्यायचं. का बघा, यामुळे आपल्याला समजून जाते की एक्झॅक्टली मला पॅराग्राफमधून काय ग्रास्प करायचं आहे, काय मला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येते? ठीक आहे. त्यानंतर बघा, ही तर झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डोंट फॉरगेट युअर पोस्ट अँड ज्युरिस्डिक्शन. तुम्ही कोणत्या पोस्टवर कार्यरत आहात हे विसरू नका. बघा, आता जरी तुम्ही स्टुडंट असाल, आता जरी तुम्ही ॲस्पिरंट असाल तर MPSC किंवा UPSC तुम्हाला असं तुम्ही गृहीत धरून चला की तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात किंवा DYSP म्हणून सध्या तुम्ही कार्यरत आहात आणि आता आंदोलन चालू आहे आणि तुम्हाला काय भूमिका बजावायची आहे, असं जर का प्रश्न आला तर तुम्हाला त्या भूमिकेमध्ये जाऊन, त्या भूमिकेमध्ये शिरून ते इमॅजिन करून त्या अनुषंगाने प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. लक्षात येते? ओके. त्यानंतर बघा ज्युरिस्डिक्शन, की जरी तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर असाल, ओके, किंवा डेप्युटी कलेक्टर असाल किंवा DYSP असाल, तुम्हाला तुमचं ज्युरिस्डिक्शन, अधिकार क्षेत्र माहीत असणं गरजेचं आहे. असं होता कामा नये की मी आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर देखील आहे, मी जिल्हा देखील सांभाळणार आणि सीमा भागावर कुठेतरी युद्ध चालू आहे आणि मी युद्ध देखील लढायला जाणार, असं होता कामा नये. लक्षात येते? तुम्हाला तुमचं ज्युरिस्डिक्शन माहीतच पाहिजे. नाहीतर असं नको की मी कलेक्टर आहे, तलाठीचं काम पण मीच करणार, DYSPचं काम पण मीच करणार, असं होता कामा नये. आपल्याला आपलं ज्युरिस्डिक्शन हे क्लिअर कट माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, ज्युरिस्डिक्शन माहीत करून घेण्यासाठी जर का तुम्ही टोटली नवीन असाल तर बघा तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे बघा, की सर्व ज्या पोस्ट आहेत ना, आता डेप्युटी कलेक्टर आहे, ठीक आहे, महिला व बाल विकास कल्याण अधिकारी आहे, अशा अनेक ज्या पोस्ट आहेत, BDO आहे, तर या प्रत्येकाचं रोल काय आहे आणि रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे तुम्ही जर का माहीत करून घेतलात ना तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो इथिक्सच्या केस स्टडीमध्ये. लक्षात येते? ठीक आहे. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या व्हॅल्यूज विसरायच्या नाहीत. व्हॅल्यूज एक सेकंड वेट करा फक्त. ज्या व्हॅल्यू आपण ओके ठीक आहे, ज्या व्हॅल्यू आपण आहे ना
इथिक्सचा अभ्यास करत असताना पाहिलेल्या, तर त्या अजिबात विसरायचं नाहीत. मग त्यातील महत्त्वाच्या व्हॅल्यू कुठल्या आहेत बघा, न्यूट्रलिटी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे. अशा अनेक व्हॅल्यू आहेत. तर या अजिबात विसरायच्या नाहीत. बघा, 12 अल्लाउद्दीन खिल्जीचं एक वाक्य आहे, जे की खूप प्रसिद्ध आहे. काय वाक्य आहे बघा, किंगशिप नोज नो किनशिप. किंगशिप नोज नो किनशिप. बघा, 1206ला खिल्जी डायनॅस्टीचं राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर काही कालानंतर अल्लाउद्दीन खिल्जी जेव्हा गादीवर बसला, तेव्हा त्यानं ना एक वाक्य उद्गारलेलं की किंगशिप नोज नो किनशिप. यातून मला काय दिसतंय बघा, राजाला हे माहीत असावं की त्याचे कोणीही नातवंडे नाहीत, त्याचे कोणीही म्हणजे खूप जास्त जवळीकचा नाही आहे. यातून काय दिसतंय बघा, न्यूट्रलिटी दिसून येते. आणि हीच भूमिका तुम्हाला देखील बजावायची आहे. नाहीतर असं होता कामा नये की एखादा आमदार आला तर तुम्ही 10 वेळा त्याच्यासमोर मान खाली घालत आहात आणि त्याला काय करतात की म्हणजे आपण म्हणतो ना की रिस्पेक्टमध्ये आपण मान वगैरे खाली घालून बसतो बघा. आमदाराच्या समोर तुम्ही असं करतात आणि एखादा गरीब फकीर तुमच्या समोर आलात आणि तुम्ही त्याला काय करता, ते बाजूला सरकतात. तुम्ही त्याला म्हणताय की ह्याला बाजूला करा, तुझं काय काम आहे. असं करता कामा नये. तुम्ही न्यूट्रल असायला पाहिजे. तुम्ही सर्वांना योग्य पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे. लक्षात येते? तर या व्हॅल्यू ज्या आहेत, अशा अनेक व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, फेअरनेस आहे, ओके, प्रामाणिकपणा असेल, सचोटी असेल, ओके, ज्याला आपण इंटिग्रिटी असे म्हणतो. अशा अनेक व्हॅल्यू, या व्हॅल्यूज विसरायच्या नाहीत. लक्षात येते? ओके. तर चला आपण पाहूया की प्रत्येक पॉईंट आपल्याला कसा ॲड्रेस करता येईल. आता सुरुवातीला आपण इंट्रो पाहूया. इंट्रो पाहण्याआधी मी तुम्हाला केस स्टडी वाचत असताना बघा, समजा ही केस स्टडी आपल्याला दिलेली अशा, ही केस स्टडी वाचत असताना महत्त्वाच्या कीवर्ड्सला अंडरलाईन करायचं. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला माहिती आहे स्टेक होल्डर लिहावे लागतात. तर जिथं जिथं मला स्टेक होल्डर दिसून येईल तर त्याला काय करा, सर्कल करा. ठीक आहे. आता आपल्याला इथिकल इश्यू लिहावा लागतो, माहिती आहे आपल्याला इथिकल इश्यू लिहावा लागतो. मग इथिकल इश्यू म्हणजे काय बघा, जे काही चुकीचं घडत आहे तर ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. मग जिथं जिथं तुम्हाला दिसून येईल की या गोष्टी चुकीच्या घडत आहेत तर त्याला काय करा की असं एक ब्रॅकेट करा. हे तुम्ही तुमच्या हिशोबानं करा. ठीक आहे. मग वाटलं सर तुम्ही स्टेक होल्डरला असा ब्रॅकेट करा, इथिकल इश्यूला असं सर्कल करा, पण हे थोडे साईन आपल्याला माहीत असावेत. ठीक आहे. याच्यासोबतच जे महत्त्वाचे जे यातील प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे, तर त्याला काहीतरी अंडरलाईन करा. असं जेव्हा तुम्ही कराल ना तर तुम्हाला केस स्टडी वारंवार वाचायला लागणार नाही. लक्षात येते? कारण की आपल्याला वेळ देखील खूप कमी आहे. पहिला सेक्शन ॲड्रेस केल्यानंतर इथिक्सच्या केस स्टडीकडं लिहायला आपण जेव्हा येतो ना, तर तेव्हा म्हणजे UPSCमध्ये तर असं पाहावयास मिळते की अनेक विद्यार्थ्यांचे 1 ते 2 केस स्टडी लिहायच्या राहून जातात. तर हे असं होता कामा नये. यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे बघा, की केस स्टडी एकदाच वाचायची, व्यवस्थित वाचायची. लक्षात, मला वारंवार तेच तेच वाचायला लागू नये. ओके. म्हणूनच बघा की तुम्ही काय करा, स्टेक होल्डरला सर्कल करा. इथिकल इश्यू जेव्हा दिसून येईल तेव्हा असं तुम्ही त्याला ब्रॅकेट करा. आणि हे सोडून काही जे महत्त्वाचे पॉईंट असतील तर त्याला तुम्ही काय करा, अंडरलाईन करा. ओके. लक्षात येते? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं आहे. इंट्रोडक्शन लिहित असताना इंट्रोडक्शन लिहित असताना बघा की आपल्याला त्याचा क्रक्स तिथं मेन्शन करावा लागतो. ओके. इंट्रोडक्शन लिहित असताना त्याचा क्रक्स मेन्शन करा, म्हणजे एक्झॅक्टली काय झालेलं आहे आणि तुमचा रोल त्यामध्ये काय आहे हे मेन्शन करा. फॉर एक्झाम्पल बघा की कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम, ठीक आहे, दोघांना एकाच जागेवरून काय करायचं आहे की एक आंदोलन काढायचं आहे आणि एकाच वेळेवरून काढायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा की अशा वेळी हा जो क्रक्स आहे ना, तर तो क्रक्स तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही अशा केस स्टडीमध्ये काय मेन्शन कराल की हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकाच वेळी एकाच ठिकाणावरून आंदोलन काढायचं आहे आणि अशा वेळी डिस्ट्रिक्ट कलेक्टर या नात्याने माझ्यासमोर एक नैतिक शृंगापत्ती निर्माण झालेली आहे आणि या नैतिक शृंगापत्ती दरम्यान माझी कार्यशैली पुढील प्रमाणे असेल. दॅट्स इट. एवढं जरी तुम्ही लिहिलात तरी देखील ते सफिशियंट होऊन जाईल. ठीक आहे. काही वेळा आपल्याला बघा की UPSCच्या टॉपरच्या कॉपीमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टचे जजमेंट देखील दिसून येतात. मग इनफॅक्ट बघा की सर्व ठिकाणी आपल्याला सुप्रीम कोर्टचे जजमेंट लिहिता येणार नाही आहेत. जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं तुम्ही सुप्रीम कोर्टचे जजमेंट देखील मेन्शन करत चला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रकल्प अधिकारी आहात समजा. ओके. प्रकल्प अधिकारी तुम्ही आहात आणि तुम्हाला कंप्लेंट आलेली आहे की XYZ या कंपनीतून सांडपाणी वाहत आहे आणि यामुळं
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, की सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे, की सुप्रीम कोर्टने XYZ या प्रकरणामध्ये आरोग्याचा अधिकार हा कलम 21 अंतर्गत जीवित राहण्याच्या अधिकाराअंतर्गत त्याला मेन्शन केलेला आहे, नमूद केलेला आहे. त्यामुळं हा काय मूलभूत हक्क आहे. अशा वेळी नागरिकांचा मूलभूत हक्क असताना देखील नागरिकांच्या आरोग्याशी होत असणारी नागरिकांच्या आरोग्याची होत असणारी हेळसांड हे निश्चितच काय आहे, गैर आहे. अशा वेळी प्रकल्प अधिकारी या नात्याने माझी भूमिका पुढील प्रमाणे असेल. लक्षात येत आहे? अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, की सुप्रीम कोर्टचे जजमेंट देखील मेन्शन करू शकता. ठीक आहे, लक्षात येते इंट्रोडक्शन कसं लिहायचं आपल्याला. आता बघा, इंट्रोडक्शन किती मोठं लिहावं हे त्या प्रश्नावर डिपेंड असेल. फॉर एक्झाम्पल बघा, की त्या एक आपल्याला केस स्टडी शिट हां ठीक आहे. तर बघा आपल्याला जर का एक सेकंड वेट करा फक्त. जर का बघा आपल्याला केस स्टडीमध्ये आहे ना, आपल्याला केस स्टडीमध्ये खूप जास्त पॉईंट नाही विचारले. आपल्याला केस स्टडीमध्ये विचारलं इथिकल इश्यू काय आहे, इथिकल इश्यू काय आहे आणि इथिकल डिलेमा काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि कोर्स ऑफ ॲक्शन विचारलेला आहे. मग अशा वेळी तुम्ही बघा इंट्रोडक्शन, कारण 3च पॉईंट आपल्याला ॲड्रेस करायचे आहेत. अशा वेळी तुम्ही इंट्रोडक्शन थोडंसं लांबलचक लिहू शकता. आणि आता मी काय म्हणतो, की इतकी जास्त लिहिण्याची देखील गरज नाही. 40 ते 50 शब्दांमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन तुमची समाप्त करा. ओके, कारण की ऑलरेडी बघा आपल्याला वेळ खूप कमी राहतो, की जेव्हा तुम्ही फुल लेंथ टेस्ट लिहाल ना, तर तेव्हा तुम्हाला माझे शब्द आणि शब्द आठवतील, की मी काय बोलत आहे. ओके, इथिक्सच्या केस स्टडीपर्यंत जात असताना आपल्याला टाईम पुरत नाही. ओके, म्हणूनच बघा की 40 ते 50 शब्दामध्ये इंट्रोडक्शन समाप्त करा आणि पुढं जे एक आपल्याला मेन्शन करायचं आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे भागधारक वगैरे लिहायचे असतात, इथिकल इश्यू लिहायचा असतो, तर तिकडे तुम्ही पुढं मूव्ह ऑन करू शकता. आय होप की तुम्हाला इंट्रोडक्शन काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे समजलं असेल. ठीक आहे. ओके, आता आपण पाहूया आपल्याला भागधारक मेन्शन करावे लागतात. बघा, जरी भागधारक त्यांनी मेन्शन करा असं स्पष्टपणे म्हटलेलं नसलं तरी देखील भागधारक मेन्शन करायचे. यामुळं होतं काय बघा, जेव्हा तुम्ही भागधारक मेन्शन करताना तर एक्झामिनरला हे समजून जाते की तुम्हाला प्रत्येक स्टेक होल्डरचा विचार करता येतो. ओके, म्हणजे तुमची थिंकिंग कॅपॅसिटी त्यातून दिसून येते. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल एक केस स्टडी आहे. तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात. ओके, आणि तुम्हाला काय झालेलं आहे बघा, की एक कॉन्ट्रॅक्टर येतो, तुम्हाला सांगतो की तुम्ही जर का मला हा कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलात तर मी तुमचा देखील खूप जास्त फायदा करेन. आता बघा की प्रत्यक्षदर्शी डायरेक्ट स्टेक होल्डर यामध्ये कोण आहे? डायरेक्ट स्टेक होल्डर कोण आहे? एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि तो कॉन्ट्रॅक्टर, बरोबर आहे. पण बघा इनडायरेक्ट स्टेक होल्डर या ठिकाणी कोण कोण आहेत याचा जर का तुम्ही विचार केलात तर नक्की तुम्हाला खूप जास्त मार्क मिळते. इनडायरेक्ट स्टेक होल्डर कोण कोण आहे बघा या ठिकाणी. इनडायरेक्ट स्टेक होल्डर कोण आहे? तर जे प्रतिस्पर्धी कॉन्ट्रॅक्टर आहेत. कॉन्ट्रॅक्टर तर एकच नसणार ना, अनेक जण निविदा देणार आहेत, अनेक जण टेंडर भरणार आहेत. त्यामुळं एक तर टेंडर भरणार नाही आहे म्हणजे एकटाच नाही आहे, प्रतिस्पर्धी देखील आहेत, प्रतिस्पर्धी कॉन्ट्रॅक्टर आहेत, याचा विचार करा. त्यानंतर हा कॉन्ट्रॅक्ट याला जर का मी दिलो तर याचा लोकांच्या जीवनाशी देखील संबंध येईल. यांना जर का चांगली सेवा नाही दिली तर बघा की आपला जो सरकारचा जो पैसा आहे, ठीक आहे, नागरिकांचा जो पैसा त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळं लोकांचा देखील या ठिकाणी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. लक्षात येते? म्हणजे असे जे स्टेक होल्डर एक्झामिनरला स्पष्टपणे दिसलेत ना, तर बघा एक्झामिनर तुम्हाला जास्त मार्क देण्याची शक्यता आहे. कारण यातून दिसून काय येते बघा, यातून दिसून असं येते की ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर तुम्हाला खूप डीप लेवलपर्यंत जाऊन की समाजातील प्रत्येक पैलूचा विचार करता येतो, प्रत्येक घटकाचा विचार करता येतो. ओके, आणि बघा आपल्याला एक्झाममध्ये हेच आपल्याला दाखवून द्यायचं असते, की मला बघा प्रत्येक गोष्टींना जाऊन म्हणजे प्रत्येक बाबींना मला न्याय देता येतो, प्रत्येक गोष्टींचा मला विचार करता येतो, माझी थिंकिंग डीप लेवलपर्यंत आहे हे दाखवून द्यायचं असते. यासाठी बघा स्टेक होल्डर तुम्ही डायरेक्ट स्टेक होल्डर असतील, इनडायरेक्ट स्टेक होल्डर असतील, सगळ्यांचा विचार करा. लक्षात येते? ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. इतरांपेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा एज मिळवायची असेल तर बघा इनडायरेक्ट स्टेक होल्डर देखील विचारात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, मग स्टेक होल्डर मेन्शन करत असताना बघा तुम्ही असं करू शकता. ओके, थोडं रफ करूया. इनडायरेक्ट स्टेक होल्डर मेन्शन करत असताना
इनडायरेक्ट स्टेक होल्डर मेन्शन करत असताना एक UPSC मध्ये तर फेमस डायग्राम कशा आहे बघा, की आपण असे स्टेक होल्डर मेन्शन करायचे. का? कारण बघा, हे सर्व स्टेक होल्डर आहेत. प्रकल्प अधिकारी हे तुम्ही आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात. हा कॉन्ट्रॅक्ट मागणारा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हे इतर कोणतरी प्रतिस्पर्धी कॉन्ट्रॅक्टर असतील. या सर्वांची जे हित आहेत ना, तर हे असे गुंतलेले आहेत ना. त्यामुळे ही डायग्रॅम UPSC मध्ये तर खूप जास्त प्रसिद्ध आहे. पण बघा, आपण 6च्या 6 केस स्टडीमध्ये अशी डायग्राम काढू शकत नाही, कारण एक्झामिनर देखील वारंवार तेच दिसू लागलं तर इरिटेट होतो. त्यामुळं एका केस स्टडीमध्ये तुम्ही असे डायग्राम मेन्शन करू शकता. याच्यासोबतच बघा, की तुम्ही काय करा, की असं देखील मेन्शन करा, ठीक आहे. म्हणजे असे देखील एक तुम्ही याला प्रेझेंटेशन फॉर्ममध्ये मेन्शन करू शकता. डिस्ट्रिक्ट कलेक्टर, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट मागणारा कॉन्ट्रॅक्टर, प्रतिस्पर्धी कॉन्ट्रॅक्टर, ठीक आहे, त्यानंतर लोक, असं मेन्शन करू शकता. म्हणजे प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये मेन्शन केलात ना, स्पेस देखील भरला जाईल. लक्षात येते. इथिक्सच्या केस स्टडीमध्येच नव्हे तर बघा, सर्व बाबतीत GS 1, 2, 3, 4 सर्व आणि ऑप्शनल देखील, की पेजेस भरणं देखील खूप मॅटर करते. लक्षात येते का बघा. त्यामुळं बघा काय करायचं, की हे भागधारक देखील काय करायचे, थोडंसं यामध्ये म्हणजे पेजेस भरायचे असतील आपल्याला काय करायचं, की थोडं यामध्ये डिस्टन्स जादा ठेवायचं. ओके, ठीक आहे. अजून काय करू शकता बघा, तुम्ही त्या ठिकाणी असं स्पष्टपणे मेन्शन करू शकता. ओके, मेन्शन करू शकता भागधारक आणि त्यांची भूमिका. मग यामध्ये बघा, डिस्ट्रिक्ट कलेक्टर मी स्वतः, ठीक आहे, माझी भूमिका काय असेल ती, आणि असंच प्रतिस्पर्धी कॉन्ट्रॅक्टर असं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता, ठीक आहे. भागधारक आणि त्यांची भूमिका देखील मेन्शन करू शकता. असं तुम्ही स्टेक होल्डर लिहा, नक्कीच तुम्हाला जास्त याचा फायदा दिसून येईल. आणि बघा, स्टेक होल्डर डीपमध्ये विचार केल्यामुळं आपल्याला जो कोर्स ऑफ ॲक्शन लिहायचा असतो ना, कोर्स ऑफ ॲक्शन, की तुमची कार्यशैली काय असेल, तुम्ही यावेळी काय कराल, हे लिहित असताना आपल्याला वारंवार केस स्टडी वाचण्याची गरज भासत नाही. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, मी भागधारक लिहिलेत ना, तर त्या प्रत्येक भागधारकाचा विचार करा, त्या रिलेटेड तुम्ही काय कराल हे मेन्शन करा. दॅट्स इट, तुमचं काम होऊन जाईल, ठीक आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला इथिकल डिलेमा विचारला जातो. बघा, इथिकल डिलेमा म्हणजे काय, आपण पहिल्यांदा समजून घेऊया. डिलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती, की मी हे करू का ते करू. लक्षात येते, याला आपण काय म्हणतो, डिलेमा असं म्हणतो. ओके, तर हे डिलेमा तुम्ही काय करा, की तोंडपाठच करून टाका. यामध्ये बघा आपल्याला, की मी कायद्याचं ऐकू, कायद्यानुसार जाऊ, की स्वचैतन्यानुसार, की माझ्या मनाला काय वाटते त्यावर मी अंमल करू, कायद्याच्या राज्यावर अंमल करू, की लोकमत, की लोकांचं मत काय आहे याच्यावर अंमल करू, कायद्याचं राज्य विरुद्ध सामाजिक मानदंड, की कायदा काय म्हणतो त्याचं मी ऐकावं, की एखाद्या ठिकाणी सामाजिक मानदंड काय आहेत तर त्याचं ऐकावं, ठीक आहे. वरिष्ठांचा आदेश ऐकावा, की मला जो मिळणारा व्यक्तिगत लाभ आहे त्याचं मी म्हणजे त्याला फॉलो करावं. असं सेम हे तुम्ही प्रत्येक डिलेमा काय करा, तोंडपाठ करा. ओके, हे तोंडपाठ केल्यामुळे बघा तुम्हाला काय होईल बघा, की एक्झाममध्ये जास्त तुम्हाला म्हणजे खूप जास्त विचार करण्याची गरज भासणार नाही. केस स्टडी दिसली म्हणजे तुम्हाला मग एका केस स्टडीमध्ये तुम्हाला वरिष्ठ दबाव टाकत आहेत, की तुम्ही ही कृती करा म्हणून. मग तुम्ही अशा वेळी डिलेमा काय लिहू शकता, की वरिष्ठांचा आदेश पाळावा, वरिष्ठांचा आदेश विरुद्ध नोकरशाही नीतिशास्त्र. लक्षात येते, वरिष्ठांचा आदेश विरुद्ध नोकरशाही नीतिशास्त्र असे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, डिलेमा मेन्शन करू शकता. असं सेम बघा, अंतिम सकारात्मक परिणाम की अंतिम सकारात्मक मार्ग, हे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिले बघा, की मीन्स माध्यमाला महत्त्व द्यावं की साधनाला महत्त्व द्यावं की साध्याला महत्त्व द्यावं, ठीक आहे. एंडला महत्त्व द्यावं की ते एंड म्हणजे तो थोडक्यात आपण याला काय म्हणू शकतो, की परिणामांना महत्त्व द्यायचं की ते परिणाम मिळवून देणाऱ्या साधनांना महत्त्व द्यायचं, ठीक आहे. याचा विचार करा. व्यक्तिगत लाभ विरुद्ध सार्वजनिक कार्य, व्यक्तिगत लाभ विरुद्ध सार्वजनिक दायित्व, की माझं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माझी काय आहे याचा मी विचार. कोणतरी तुम्हाला भ्रष्टाचाराचे पैसे देत आहात, तुमच्यासमोर डिलेमा काय आहे, पैसे मला मिळत आहेत, हे पैसे घ्यायचे की माझी जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे
माझं जे दायित्व आहे त्यावर अंमल करावं. लक्षात येते की अशा वेळेला डिलेमा म्हणजे काय, द्विधा मनस्थिती. मी हे काम करू का ते काम करू, हे तुम्ही आपल्याला मेन्शन करावं लागते. तर बघा हे डिलेमा काय करा, तोंडपाठ करा. आणि अजून एक तुम्हाला काय गोष्ट करायची आहे बघा की ओके, एक सेकंड वेट करा. अजून आपल्याला एक गोष्ट काय करायची आहे की UPSCची आहे ना, ओके, UPSCने ज्या केस स्टडी विचारल्यात ना, तर त्याची थीम फाइंड आउट करा. थीम, ओके, की UPSCने कोणत्या थीमवर प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या थीम वाईज काय करायचे की डिलेमा तोंडपाठच करून टाकायचे. ओके, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये जास्त विचारच करावा लागणार नाही. याच्यानंतर आपल्याला इथिकल डिलेमानंतर इथिकल इश्यू मेन्शन करावे लागतात. आता इथिकल इश्यू म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. बघा, इश्यू म्हणजे काय, इश्यू म्हणजे इथिक्सच्या बाबतीत इश्यू म्हणजे जे काय चुकीचं दिसतंय तर त्याला आपण इश्यू म्हणतो. चुकीच्या दिसणाऱ्या बाबी, ओके, चुकीच्या दिसणाऱ्या बाबी, जे काय मला यामध्ये चुकीचं दिसत असेल तर मी त्याला काय म्हणणार, इश्यू म्हणेन. मग आता म्हणूनच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं बघा की केस स्टडी वाचत असताना इथिकल इश्यूला असा ब्रॅकेट करत चला, की ज्या काही गोष्टी मला त्यामध्ये चुकीच्या दिसतात तर त्याला मी काय करणार, ब्रॅकेट करणार. आता बघा, आपल्याला हा जर का इथिक्सचा पेपर नसता तर आपण सिम्पली मेन्शन केलं असतं की वरिष्ठांद्वारे होणारा दबाव चुकीचा आहे, ठीक आहे, भ्रष्टाचार चुकीचा आहे. पण बघा, हा इथिक्सचा पेपर आहे, याला थोडासा फिलॉसॉफिकल टच देणं देखील गरजेचं आहे. याला फिलॉसॉफिकल टच कसा देता येईल की बघा, आपण या ठिकाणी आपल्याला मेन्शन तर करायचं आहे की या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या गोष्टी चुकीच्या आहेत, भ्रष्टाचार चुकीचा आहे, ठीक आहे, भ्रष्टाचार चुकीचा आहे. पण भ्रष्टाचार हा चुकीचा आहे असं तुम्ही मेन्शन न करता, म्हणजे याच्या आधी जर का तुम्ही त्याला इथिकल पर्स्पेक्टिव्ह दिला की नैतिक निरपेक्षता वादानुसार भ्रष्टाचार गैर आहे, चुकीचा आहे, हे जर का तुम्ही मेन्शन केलात. बघा, अगेन मी रिपीट करतो बघा की एक सिंपल स्टेटमेंट आहे. तुम्ही काय मेन्शन केलात, ओके, तुम्ही काय मेन्शन केलात की भ्रष्टाचार चुकीचा आहे, भ्रष्टाचार चुकीचा आहे. आणि दुसरं स्टेटमेंट काय मेन्शन केलात की नैतिक निरपेक्षता वादानुसार भ्रष्टाचार चुकीचा आहे. यातील बघा हे स्टेटमेंट आहे ना, थोडंसं इथिकल वाटते. यामध्ये तुम्ही त्याला फिलॉसॉफिकल इथिकल टच देखील दिलेला यामध्ये दिसून येतो. मग यामुळं बघा, इथिकल इश्यू लिहित असताना जे काही इथिकल थिअरीज आहेत ना, तर त्या थिअरी मेन्शन करायच्या. उपयुक्ततावादानुसार असं आपल्याला दिसते, कर्तव्यवादानुसार हे दिसते, हेतुवादानुसार असं करणं अपेक्षित होतं, ठीक आहे. असं जर का तुम्ही मेन्शन केलात ना, तर इथिकल इश्यूमध्ये देखील तुम्हाला चांगले मार्क मिळतील, ठीक आहे. याला इथिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फिलॉसॉफिकल टच देखील देता येईल. आता बघा, आपण सगळीकडं चुकीचं असं म्हणू शकत नाही ना. भ्रष्टाचार चुकीचा आहे, वरिष्ठांचा दबाव चुकीचा आहे, असं जर का केलं तर एक्झामिनर अगेन इरिटेट होऊन जाईल. त्यामुळं प्रत्येक वेळी चुकीचं आहे असं मेन्शन न करता गैर आहे मेन्शन करा. भ्रष्टाचार गैर आहे, भ्रष्टाचार अमान्य आहे, भ्रष्टाचार अभिप्रेत नाही, भ्रष्टाचार स्वागतार्ह नसेल. ॲक्च्युली सगळ्यांना अर्थ एकच आहे, पण बघा मी शब्द थोडे बदलले, यामुळं एक्झामिनर देखील इरिटेट होणार नाही. कारण आपल्याला 6 केस स्टडी लिहायचे आहेत, 6पैकी मी म्हणतो 4मध्ये जरी आपल्याला इथिकल इश्यू विचारले आणि तुम्ही प्रत्येकामध्ये चूक आहे, हे चूक आहे, ते चुकीचं दिसतं असं मेन्शन केलात तर एक्झामिनर इरिटेट होऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं बघा की एका वेळी चुकीचं असं मेन्शन केला ना, तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये गैर आहे असं मेन्शन करा, ठीक आहे. ह्याचा अर्थ सगळ्यांचा अर्थ सेमच आहे. अमान्य आहे असं मेन्शन करा, अभिप्रेत नाही असं मेन्शन करा, स्वागतार्ह नसेल असं मेन्शन करा. लक्षात येते, ओके. हे झालं, हा तर झाला पहिला पर्स्पेक्टिव्ह. याच्यानंतर आपल्याला अजून काय करणं अपेक्षित आहे बघा, ओके, एक सेकंड वेट करा. ओके, त्यानंतर हे तर झाले इथिकल इश्यू बाबत. याला काय म्हणू शकतो आपण की इथिकल थिअरी आपण मेन्शन केल्या, ओके, इथिकल थिअरी आपण मेन्शन केल्या. हा तर झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे बघा या ठिकाणी की संविधानाचा देखील विचार करा की आपल्याला ज्या काही गोष्टी चुकीच्या दिसतात तर त्या संविधानाच्या कोणत्या कलमानुसार चुकीचं आहे हे मेन्शन करा. फॉर एक्झाम्पल सांडपाण्याचं जे आपण पाहिलं की या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत होती. मग आपण त्यामध्ये मेन्शन करू शकतो की कलम 21 या ठिकाणी उल्लंघन होत असताना दिसते, ओके. इश्यू म्हणजे काय तुम्हाला पहिलं समजलं का बघा. इश्यू म्हणजे ज्या काही गोष्टी मला चुकीच्या दिसत आहेत तर त्याला आपण इश्यू म्हणतो. मग हे नागरिकांच्या जीवनाशी खेळ करणे हे देखील चुकीचं आहे ना. मग फक्त मी
नागरिकांच्या जीवनाची होणारी हेळसांड हे चुकीचं आहे असं मेन्शन न करता मी काय केलं, कलम 21 नुसार चुकीचा किंवा कलम 21चं उल्लंघन होत आहे असं दिसतंय, हे मेन्शन करा. लक्षात येते का बघा, की मला ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं हेच आहे, की फक्त तुम्ही जनरल स्टेटमेंट मेन्शन न करता त्याला पहिली गोष्ट इथिकल थिअरीचा आधार द्या. दुसरी गोष्ट संविधानाचा आधार द्या. तिसरी गोष्ट UNHR युनायटेड नेशन ह्युमन राईट्सचा आधार द्या. म्हणजे आता बघा, हे जरी तुम्हाला माहीत नसलं, युनायटेड नेशन ह्युमन राईट्स यांची पूर्ण अशी लिस्ट आहे. संयुक्त राष्ट्रानं काय केलं आहे, ह्युमन राईटची अशी सगळी एक लिस्ट पब्लिश केलेली आहे. हे जरी तुम्हाला माहीत नसले तरी देखील बघा, संविधानात जे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत तेच अधिकार UNHR मध्ये देखील आहेत. पण तुम्ही बिनधास्तपणे UNHR म्हणजे संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचं उल्लंघन होतंय असं मेन्शन करू शकता. भले त्या लिस्टमध्ये मेन्शन असू दे नसू दे, तुम्ही ते मेन्शन केला तरी देखील ते व्हॅलिड ठरेल. एक्झामिनर काय चेक करायला जाणार नाही आहे. लक्षात येते की ही गोष्ट युनायटेड नेशन ह्युमन राईटच्या लिस्टमध्ये आहे की नाही, हे एक्झामिनर काय चेक करत बसत नाही. लक्षात येते. म्हणजे या ठिकाणी जरी तुम्ही संविधानाचे उल्लंघन होत आहे असं, म्हणजे नागरिकांच्या जीवनाची होणारी हेळसांड हे संविधानाच्या कलम 21 नुसार गैर आहे किंवा संविधानाच्या कलम 21चं उल्लंघन होते असं तुम्ही मेन्शन केलात. एखाद्या विद्यार्थ्यानं असं मेन्शन केला की नागरिकांच्या जीवनाशी होणारी जी हेळसांड आहे तर ती यामुळे संयुक्त राष्ट्र मानवाधिकाराचं उल्लंघन होते, तरी देखील ते व्हॅलिड असेल, बरोबर असेल. मी तुम्हाला अनेक पर्याय का सांगत आहे माहिती आहे, कारण की बघा आपल्याला 6 केस स्टडी लिहायचे आहेत. ओके, अगेन मुद्दा तोच आहे, 6 पैकी 4 मध्ये जरी आपल्याला इथिकल इश्यू मेन्शन करायचे असले तर तुमचे पॉईंट रिपीट होऊ शकतात. बघा आजपर्यंत UPSCनं म्हणजे असं स्पष्ट तर कुठं म्हटलेलं नाही आहे, पण त्यांचा आपल्याला ट्रेंड काय दिसून येतो माहिती आहे, ट्रेंड असा दिसून येतो त्यांचा, आम्ही काय करणार की आम्ही प्रश्न तर तुम्हाला तेच विचारणार, 6 केस स्टडी तुम्हाला देणार आणि प्रश्न तेच, इथिकल इश्यू लिहा, इथिकल डिलेमा लिहा, ठीक आहे, कोर्स ऑफ ॲक्शन लिहा, तेच आम्ही तुम्हाला विचारणार, पण तुम्ही रिपिटेशन करायचं नाही, असं UPSCची आजपर्यंत तर अपेक्षा आहे. लक्षात येते. पण आपल्याला बघा रिपिटेशन टाळायचे असतील तर आपल्याला असे जे वेगवेगळे फंडे आहेत ना, तर त्याचा आपल्याला वापर करायला हवा आहे. ठीक आहे. याच्यासोबतच बघा, पहिली आपण गोष्ट काय केली, इथिकल थिअरीचा विचार केला. दुसरी गोष्ट संविधानाचा विचार केला. ठीक आहे, संविधानानुसार चुकीचा आहे, किंवा युनायटेड नेशन ह्युमन राईटचा विचार केला, मानवाधिकारांचा विचार केला. तिसरी गोष्ट व्हॅल्यूचा विचार करा. मग यामध्ये बघा तुम्ही मेन्शन करू शकता की या ठिकाणी बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं की वरिष्ठ तुमच्यावर दबाव टाकत आहेत की तुम्ही काय करा, भ्रष्टाचाराचे पैसे घ्या आणि ते काम करून द्या एखाद्या व्यक्तीचं. ठीक आहे. मग यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की भ्रष्टाचार हा म्हणजे वरिष्ठांद्वारे भ्रष्टाचारासाठी होणारा दबावामुळे अखंडता या मूल्याचे उल्लंघन होते. अखंडता याला आपण इंटिग्रिटी असे म्हणतो. काही ठिकाणी इंटिग्रिटीला सचोटी देखील म्हटल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यूचं उल्लंघन कसं होते हे मेन्शन करा. मग अगेन सेम बघा की तुम्ही वारंवार या मूल्याचं उल्लंघन होते, समानता मूल्याचं उल्लंघन होते, ठीक आहे, सचोटी या मूल्याचं उल्लंघन होते, प्रामाणिकपणा या मूल्याचं उल्लंघन होते, असं सारखं मेन्शन करू शकत नाही. मग यावेळी बघा आपल्याला काय करायचं आहे की या एकदा तुम्ही लिहिलात ना मूल्याचं उल्लंघन होते, पुढे लिहा की या म्हणजे हे वरिष्ठांद्वारे भ्रष्टाचारासाठी होणारा दबाव हा अखंडता या तत्वाविरोधी आहे. अखंडता या काय तत्वाविरोधी असं मेन्शन करा. एका ठिकाणी तुम्ही काय मेन्शन केला, अखंडता मूल्याचं उल्लंघन होत आहे. दुसऱ्या ठिकाणी मेन्शन करा अखंडता या तत्वाविरोधी आहे. तिसऱ्या ठिकाणी मेन्शन करा अखंडता या मूलतत्वाला तडा जाऊ शकतो. म्हणजे मी एकच एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे दाखवून दिलं की तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही शब्द फिरवू शकता जेणेकरून एक्झामिनर इरिटेट होणार नाही. लक्षात येते. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. पुढे जाण्याआधी मित्रांनो एक छोटीशी ॲडव्हर्टाईज आहे की जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी एक ॲन्सर रायटिंग तुम्हाला शिकवण्यासाठी एक योग्य पर्सन आहे, तर नक्की तुम्ही आपल्या या ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्सचा विचार करावा. या कोर्सची क्रेडिबिलिटी काय माहिती आहे काय बघा, की कोर्स परचेस केल्यानंतर 5 दिवसामध्ये असं तुम्हाला वाटलं की यामध्ये ॲन्सर रायटिंगमधून आम्हाला काहीही फायदा झालेला नाही आहे, तर 100% तुमची फी ही रिफंड देण्यात येईल. यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता. लक्षात येते. यामध्ये तुम्हाला मिळणार काय बघा की
इंट्रोडक्शन कशी लिहायची, प्रेझेंटेशन कसं करायचं, 6 अप्रोचेस मी ऑलरेडी टीच केलेले आहेत, जे यूट्यूबवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर या अप्रोचेसचं इंटरमिक्सिंग करून आपल्याला कशा पद्धतीनं आन्सर लिहिता येईल हे मी या ठिकाणी तुम्हाला टीच करणार आहे. अननोन क्वेश्चन, आता बघा UPSCमध्ये देखील अनेक अननोन क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणजे जे कोणीही वाचलेले नसतात. फॉर एक्झाम्पल बघा, UPSCमध्ये विचारलेलं की भारताचा जे प्रेसिडेंट आहे त्याच्या आणि फ्रान्सच्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये काय फरक आहे. आपल्याला भारताच्या प्रेसिडेंटबाबत तर माहिती आहे, पण फ्रान्सच्या प्रेसिडेंटबाबत माहीत नाही आहे. मग अशावेळी काय करायचं? ठीक आहे. प्रश्न जर सोडून आलात तर बघा, स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखा आहे. म्हणजे स्वतःहून स्वतःला नापास करण्यासारखा आहे. एकही प्रश्न सोडून यायचा नाही, भले तुम्हाला येत असू दे नसू दे. मग ते प्रश्न कसे लिहायचे हे मी त्या कोर्समध्ये टीच केलेलं आहे. त्याच्यासोबतच बघा, एक प्रश्न विचारलेला UPSCने, मलय पेनिन्सुला कसा स्वतंत्र झाला? आता मला सांगा, काही विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो की मलय पेनिन्सुला आहे तरी कुठे? मग ते कसा स्वतंत्र झाला हा फार नंतरची गोष्ट आहे. मग मला सांगा, ठीक आहे, आपण मलय पेनिन्सुला कसा स्वतंत्र झाला हे पाठ करून जाऊ. असे कितीतरी रिजन आहेत, कितीतरी देश आहेत. मग तुम्ही सर्व देश कसे स्वतंत्र झाले हे पाठ करत बसणार आहे का? मग अशा वेळी कशा पद्धतीनं, काय लॉजिक लावून, काय विचार करून असे प्रश्न टॅकल करायचे हे मी त्या कोर्समध्ये टीच केलेलं आहे. याच्यासोबतच बघा की इथिक्सच्या केस स्टडीबाबत देखील आपण त्यामध्ये एक तुम्हाला मी स्ट्रक्चर, जसं की आता याच व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं की काय स्ट्रक्चर आहे त्याचं, हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. कन्क्लुजन कसं लिहायचं, ओके. टॉपर्स कॉपी या गोष्टी ज्या आहेत, इन्साईट फ्रॉम टॉपर कॉपी आणि ब्रेनस्टॉर्मिंग सेशन, हे ऑलरेडी बघा त्या यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठीच अवेलेबल होतील. यामध्ये आपण आर्ट अँड कल्चरपासून इथिक्सच्या केस स्टडीपर्यंत, कशा पद्धतीने आपल्याला ॲन्सर लिहिता येईल. ठीक आहे. त्या ॲन्सर लिहित असताना कोणकोणत्या पद्धतीने विचार करावा, आपलं ॲन्सर समग्र बनावं, व्यापक बनावं, यासाठी काय म्हणजे कसं विचार करता येईल, हे सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी टीच केलेल्या आहेत. तर नक्की तुम्ही हा कोर्स साठी इंटरेस्टेड असाल तर नक्की हा कोर्स परचेस करावा. तुम्हाला काय करायचं आहे बघा की प्ले स्टोअरवर जाऊन मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये कोर्सेस या सेक्शनवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्स दिसून येईल. तिथून हा तुम्ही कोर्स परचेस करू शकता. या कोर्सची व्हॅलिडिटी MPSCची मेन्स 2026 होईपर्यंत आहे. ठीक आहे, 2026 होईपर्यंत आहे. आणि या कोर्सबाबत कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क साधून विचारू शकता. ठीक आहे. तर चला आपण आपल्या परत टॉपिककडे येऊया. उरलेला पार्ट आपण ॲड्रेस करूया. ठीक आहे. इथिकल इश्यू तर आपल्याला झालेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल टू यू असा प्रश्न विचारला जातो की तुमच्या पुढे काय काय पर्याय उपलब्ध आहेत, तर ते आपल्याला मेन्शन करावं लागते. ओके, एक सेकंड वेट करा फक्त. मग आता बघा की किती ऑप्शन बनवायचे हे आपल्याला टाईम मॅनेजमेंटवर डिपेंड असेल. ठीक आहे. किंवा मी किती ऑप्शन बनवायला पाहिजेत. बघा, जर का वेळ कमी असेल तुमच्याकडं, सिम्पली तुम्ही 3 ऑप्शन बनवा, दॅट्स इट, त्याचं गुणदोष लिहा. पण बघा, वेळ जास्त शिल्लक असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त ऑप्शन बनवू शकता. दुसरी गोष्ट बघा की जर का तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये विचारलं क्रिटिकल एक्झामाइन द ऑप्शन बनवायचे. क्रिटिकल एक्झामाइन म्हणजे काय की त्या ऑप्शनचे समजा तुम्ही हा एक पर्याय बनवला तर त्याचे गुण लिहा, त्याचे दोष लिहा, याला क्रिटिकल एक्झामाइन असे म्हणतात. आणि त्याच प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं विच वन विल यू चूज, तर अशा वेळी काय करायचं बघा थोडं समजून घ्या की एकाच प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं क्रिटिकल एक्झामाइन द ऑप्शन आणि विच वन विल यू चूज, असं जर का एकाच प्रश्नामध्ये विचारलं तर बघा आपल्याला तिन्ही जे ऑप्शन बनवायचे आहेत ना, तर ते बघा त्या तिन्हीपैकी एकही परफेक्ट ऑप्शन बनवायचा नाही. याचं कारण का बघा, परफेक्ट ऑप्शन जो आपण बनवणार आहे तर तो आपण विच वन विल यू चूज यामध्ये आपल्याला तो मेन्शन करावा लागेल. लक्षात येते. जर का बघा तुम्ही यातील पहिला ऑप्शन एकदम परफेक्ट बनवला आणि त्याचे गुणदोष लिहिले तर मग तुम्ही विच वन विल यू चूज यासाठी तुम्ही काय मेन्शन कराल ना. लक्षात येते का बघा. पण जर का तुम्हाला प्रश्नामध्ये म्हटलं क्रिटिकल एक्झामाइन द ऑप्शन आणि दुसरा प्रश्न विचारला मेन्शन युअर कोर्स ऑफ ॲक्शन, अशा वेळी तुम्ही 3 ऑप्शन बनवा. या 3पैकी तुम्ही एक परफेक्ट जरी बनवला तरी देखील ते चालू शकते. ठीक आहे, लक्षात येते. ओके. याच्यानंतर
कोर्स ऑफ ॲक्शन आपल्याला विचारलं जाते. आता बघा की तुमची कार्यशैली काय असेल, तुम्ही यावेळी काय कराल, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. ह्या कोर्स ऑफ ॲक्शन जेव्हा तुम्ही मेन्शन कराल ना, तर त्याचं तुम्ही जस्टिफिकेशन देखील देणं गरजेचं आहे, की तुम्ही अशी कृती का केली. फॉर एक्झाम्पल बघा, आता थोडंसं व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही खूप महत्त्वाचा पॉईंट मिस करू शकता. फॉर एक्झाम्पल, दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याने अनेक बालकांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. महापालिका आयुक्त या नात्याने तुम्ही काय कराल, असे केस स्टडी आहे. म्हणजे इनफॅक्ट केस स्टडी ही कधीही एक दोन ओळीमध्ये नसते, लांब लचक दिलेली असते. मी तुम्हाला याचा केस स्टडीचा क्रक्स सांगत आहे. ठीक आहे. ओके. मग अशा वेळी बघा तुमची कार्यशैली काय असेल, की ज्या बालकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्याचे जे म्हणजे पालक असतील तर त्यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करणे. पहिली बाब तुमची ही आहे. आता तुम्ही असं का कराल? जस्टिफिकेशन याचं काय आहे, की यामुळे बघा एक भावनिक बंध किंवा भावनिक आपुलकी निर्माण होईल. बरोबर आहे? भावनिक आपुलकी निर्माण होईल. त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट, जे काही या प्रकरणामध्ये जे काही दोषी व्यक्ती आहेत तर त्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही देण्यात येईल. यातून काय दिसेल? यातून दिसेल न्याय, जस्टिस होत आहे. ठीक आहे. हे जस्टिफिकेशन तुम्ही मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. आता बघा काही जणांना वाटेल की जस्टिफिकेशन सेपरेट लिहिण्याची काय गरज आहे, मग तुम्ही जस्टिफिकेशन यातच मेन्शन करा किंवा तुम्ही असं सेपरेट देखील मेन्शन केलात तरी देखील ते व्हॅलिड ठरेल. पण जस्टिफिकेशन तुम्ही ही कृती का करत आहात याचं जस्टिफिकेशन देणं खूप आणि खूप गरजेचं आहे. लक्षात येते? त्याच्यानंतर जो काही दोषी व्यक्ती असेल ना तर बघा त्याचं तात्काळ निलंबन करणे. आता यासाठी कोण जबाबदार असेल, की तो हॉस्पिटलचा जो प्रशासक आहे तो जबाबदार असेल. ठीक आहे. त्याचं जेव्हा आपण निलंबन करू आणि त्या संदर्भात चौकशी समिती गठीत करणे. आता यातून काय दिसेल बघा, की यातून आपल्याला हे दिसेल, याचं जस्टिफिकेशन काय आहे, कायद्याची देय प्रक्रिया फॉलो आपण करत आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचा आपण याला फॉलो करता, हे त्यातून दिसून येईल. हे जस्टिफिकेशन तुम्ही आवर्जून मेन्शन करा. ओके. ठीक आहे. लक्षात येते? ओके. त्यानंतर आपल्याला कन्क्लुजन लिहावं लागते. कन्क्लुजन लिहिण्यासाठी बघा, की जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की फाइंड आउट द थीम्स, की यूपीएससी मेन्समध्ये कोणकोणत्या थीमवर प्रश्न विचारलेला आहे, त्या थीम फाइंड आउट करा. त्या थीम रिलेटेड कोणी एखादा थिंकर आहे का? ओके. त्या थिंकरने त्या संदर्भात काहीतरी वक्तव्य केले का, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर का अहिंसेसंदर्भात काहीतरी केस स्टडी आहे, की एक जमाव काय झालेला आहे, खूप हिंसक बनलेला आहे आणि तो पत्रकाराला मारहाण करत, अशी काहीतरी केस स्टडी आहे. तो पत्रकार पळत पळत काय केला, की त्यानं तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री केली. ठीक आहे. तर तुम्ही काय कराल, असं तुमची भूमिका असेल. तुमची भूमिका काय, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर आता बघा या केस स्टडीमध्ये आपल्याला काय दिसून येते, की जमाव हिंसक बनलेला आहे. ठीक आहे. मग अशावेळी तुम्ही गांधीजींचं जे अहिंसाचं जे तत्व आहे तर ते मेन्शन करा. ठीक आहे. काही ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल, की विस्थापनामुळे अनेक लोक एखाद्या प्रकल्पामुळे अनेक लोक विस्थापित झालेले आहेत. ठीक आहे. मग अशावेळी तुम्ही गांधीजींचं जे तलिस्मान प्रिन्सिपल आहे ते मेन्शन करा. तलिस्मान प्रिन्सिपल काय सांगते, की व्यक्तीच्या कृतीची व्यवहार्यता ही दीनदुबळ्या, वंचित शोषित घटकांवर होणाऱ्या सकारात्मक नकारात्मक परिणामावर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहात तो योग्य आहे की अयोग्य आहे, हे कसं ठरवलं जाईल, की या डिसिजनचा वंचित शोषित घटकांवर काय परिणाम पडतो यावर त्या कृतीची व्यवहार्यता ठरवली जाईल. गांधीजींचं हे काय आहे, तलिस्मान प्रिन्सिपल आहे. असं तुम्ही काय करा, की थीम आणि त्याचे थिंकर्स हे जर का तुम्ही फाइंड आउट केलात आणि ते कन्क्लुजनमध्ये मेन्शन केलात ना, तर अगेन बघा मी ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्समध्ये देखील वारंवार सांगितलेलं आहे, की अंत भला तो सब भला म्हटलं जाते, की जर का तुम्ही शेवट चांगली केलात, शेवट गोड केलात तर नक्कीच एक्झामिनरच्या माइंडवर चांगला इम्पॅक्ट पडतो. यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा अर्धा एक मार्क जास्त मिळू शकतो. ठीक आहे. जर का समजा तुम्हाला या गोष्टी आठवल्याच नाहीत तर तुम्ही काय करू शकता बघा,
तर तुम्ही सिम्पली मेन्शन करू शकता, अशा पद्धतीने मी उपरोक्त कार्यशैली अवलंबेन, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मूल्याशी तडजोड करणार नाही, असं तुम्ही सिंपल स्टेटमेंट मेन्शन करू शकता. ठीक आहे. अगेन एक इंट्रोडक्शन बाबत अजून एक मुद्दा मला सांगायचा होता. ओके, एक सेकंड ना. ठीक आहे. इंट्रोडक्शन बाबत अजून एक पॉईंट सांगायचं होतं की जर का समजा तुम्हाला या गोष्टी नाही आठवल्या, वेळ तुमच्याकडे कमी आहे, तुम्हाला फक्त 5 मिनिटं उरलेली आहेत आणि एक केस स्टडी तुमची अजून लिहायची शिल्लक आहे, अशा वेळी काय कराल? अशा वेळी क्रक्स, सुप्रीम कोर्टचे जजमेंट, युअर रोल डिलेमा हे आठवणं खूप म्हणजे एक थोडं अशक्य आपण म्हणू शकतो की पटपट आपल्याला 5 मिनिटं उरलेत आणि बरेच डायमेन्शन कव्हर करायचे आहेत. अशा वेळी सिम्पली काय करायचं बघा, इंट्रोडक्शन न लिहिता वर हेडिंग टाकायचं तथ्य, प्रकरण अभ्यासातील तथ्य, आणि या तथ्यामध्ये आपल्याला काय दिसतं हे सिम्पली मेन्शन करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही होम सेक्रेटरी आहात, अशी केस स्टडी आहे, आणि तुम्हाला एक मदत आणि पुनर्वसन जी योजना आहे त्यातील 90% लाभार्थी अपात्र आहेत आणि या अपात्रतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष देखील वाढत आहे की सरकारने आम्हाला अपात्र ठरवले म्हणून. मग अशा वेळी तुम्ही काय कराल, अशी केस स्टडी आहे. सिम्पली हा जो क्रक्स आहे ना, ठीक आहे, हा क्रक्स तुम्ही इन डिटेलमध्ये मेन्शन न करता फक्त मेन्शन करा तथ्य आणि पहिले त्याला नंबर 1 टाका, 90% लोक अपात्र आहेत, नागरिकांमधील असंतोष वाढत आहे. अशा वेळी होम सेक्रेटरी या नात्याने माझी भूमिका. सिम्पली आपण काय केलं, वर आपण जिथं आपल्याला वेळ होता त्या ठिकाणी आपण काय केलं, पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये इन डिटेलमध्ये वेगळं, सुप्रीम कोर्टचे जजमेंट, रोल डिलेमा असा सगळ्यांचा विचार केला. पण आता वेळच नाही आहे, तर डायरेक्टली काय करा, पॅरेग्राफ वगैरे राहू दे बाजूला, डायरेक्टली 1-2 असं मेन्शन करा, त्यातले जे तथ्य दिसतात ते मेन्शन करा आणि होम सेक्रेटरी किंवा तुमचा जो रोल आहे या नात्याने माझी भूमिका अशी असेल, माझी कार्यशैली XYZ अशी खालीलप्रमाणे असेल, असं मेन्शन करा. दॅट्स इट, तुमचं काम बनून जाईल. ठीक आहे. हे कधी जेव्हा वेळ नसेल तेव्हा. आय होप की तुम्हाला केस स्टडीबाबत सर्व गोष्टी समजल्या असतील. बघा, केस स्टडीबाबत असं आहे की या गोष्टी म्हणजे फक्त ऐकून आणि समजून चालत नाहीत. तर जोपर्यंत तुम्ही स्वतः केस स्टडी लिहायला घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला केस स्टडी लिहिता येणार नाहीत. लक्षात येते? म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हां, सरांनी किती छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. ठीक आहे, मी आता हे फॉलो करतो. डायरेक्ट एक्झाममध्ये किंवा डायरेक्ट टेस्ट सिरीजमध्येच मी डायरेक्ट या गोष्टी अप्लाय करतो. असं होत नाही. तर यासाठी तुम्हाला आता हे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला टीच केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय देखील करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये ट्राय करा, टेस्ट करा. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही एक्झाममध्ये देखील त्यांना फॉलो करू शकता. ॲट एंड अगेन मी तुम्हाला आपल्या ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्सबाबत एक रिमाइंडर देतो. जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की हा आपला कोर्स तुम्ही बाय करा. मी ऑलरेडी बघा की यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला 5 दिवसामध्ये असं वाटलं की या कोर्समधून मला काहीही फायदा होत नाही आहे, तर मी तुम्हाला 100% रिफंड देईन. यावरून तुम्ही कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. ठीक आहे. तर कमी वेळामध्ये आन्सर रायटिंग शिकायचं असेल, नक्की आपला कोर्स परचेस करा. या संदर्भात काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही या नंबरवर मला संपर्क साधू शकता. फी 1499 आहे. स्टार्टिंगला याची फी 999 आहे. ठीक आहे. लॉन्च ऑफर म्हणून आपण हा कोर्स 999 रुपयाला देत आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. थँक्यू. थांबूया आपण या ठिकाणी.